महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हटलं की आपसुकच मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या समर्थ रामदासांच्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 17व्या शतकात परकीय राज्यधर्म व्यवस्थेच्या आक्रमणामुळे स्वधर्म संकटात सापडला होता. तेव्हा आपल्या धर्माचे रक्षण करावे आणि त्यासाठी समस्त स्वधर्मीयांना एकत्र करावे अशी अपेक्षा समर्थांनी व्यक्त केल्याचे मानले जाते. मात्र 15व्या शतकातील कालदृष्ट्या जी बखर मराठीतील पहिली बखर मानली जाते त्या बखरीत बखरकारांनी महाराष्ट्र धर्म पहिल्यांदा सांगितला आहे. अर्थात त्यामागेही परकीय राज्यकर्त्यांच्या वाढत चाललेल्या वर्चस्वाशी पार्श्वभूमी होती. पुढे 19व्या शतकात महादेव गोविंद रानडे यांनी पुन्हा महाराष्ट्र धर्माचा उच्चार केलेला दिसतो. त्यांच्या महाराष्ट्र धर्मामागे सुद्धा परकीय सत्तेच्या अतिक्रमणाचा आणि स्वधर्माच्या अस्तित्वाचा संदर्भ होता. थोडक्यात साधारण 15व्या शतकापासून महाराष्ट्र धर्म ही संज्ञा महाराष्ट्राला ज्ञात आहे आणि या संज्ञेमागची कारणमीमांसाही एकाच निकषावर आधारित असल्याचे आढळून येते आणि तो म्हणजे स्वधर्म स्वदेश याबद्दलचा अभिमान होय. मुळात धर्म ही संकल्पना ईश्वराशी किंवा तत्सम शक्तीशी निगडित आहे. धर्म हा विशिष्ट ईश्वरासम शक्ती आणि विशिष्ट मानवी समूह यांना जोडणारा दुवा आहे. मानवी जीवनाच्या अधिकतम क्षेत्रांवर धर्माचा प्रभाव आढळतो. अर्थात हा प्रभाव म्हणजे एका अर्थाने मानवी जीवनाचे नियमन होय. विशिष्ट धर्म हा त्या धर्माच्या अनुयायांची वर्तन आणि त्या समूहाच्या जीवनाची दिशा ठरवतो. धर्मामध्ये मात्र नीती म्हणजे चांगले वर्तन हे देखील अधोरेखित असते. व्यक्तीचे वर्तन नैतिकतेशी जोडलेले असावे हे सर्व धर्मांमधील समान सूत्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचा विचार वर्तमानात समग्रतेने करणे क्रमप्राप्त ठरते. महाराष्ट्रीय इतिहासात स्वधर्माच्या अभिमानाची महती मोठी असली तरी प्रत्येक काळात त्यामागची पार्श्वभूमी ही वेगळी आणि अभिमानापेक्षा अस्तित्वासाठीची होती हे प्रकर्षाने लक्षात घ्यावे लागते. महिकावतीच्या बखरकारांनी किंवा समर्थ रामदासांनी महाराष्ट्र शब्द हा हिंदू धर्म या अर्थाने वापरल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले तरी 19व्या शतकात या शब्दाचा पुनरुच्चार करताना न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्र धर्माला राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्राभिमान म्हटले आहे आणि हाच महाराष्ट्र धर्माचा खरा अर्थ असल्याचे लक्षात घ्यावे लागते. थोरापासूनी महाथोर तया ते महाराष्ट्र म्हणिजे असे महानुभावांच्या सूत्रपाठात जे म्हटले आहे तो खरा महाराष्ट्र धर्म होय. पुढे सूत्रपाठकार असेही म्हणतात, ते भूमीने थोर होती पर गुणबुद्धीने नव्हेती आन राजस तामस उदासही असत म्हणून ते महाराष्ट्र नव्हेती. हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्माचा खरा गुणधर्म होय. वरील ओळींमधून महाराष्ट्राचे मोठेपण वैशिष्ट्यतेने नमूद करताना सूत्रपाठकार पुढे असेही म्हणतात, जेथे महाराष्ट्र भाषा वर्तते ते महाराष्ट्र, चतुर्थांश महाराष्ट्र भाषा वर्तते तोही महाराष्ट्र, महाराष्ट्री असावे. थोडक्यात महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्ये तिथल्या भूमीवर नाही किंवा फक्त तिथल्या क्षेत्रफळावर नाही, तर जे राष्ट्र गुणबुद्धीने श्रेष्ठ आहे, जेथे मराठी भाषा बोलली जाते तो महाराष्ट्र होय आणि अशा या महाराष्ट्राचा अभिमान असला पाहिजे हेच एका अर्थाने सूत्रपाठकार म्हणतात. त्यांच्या या ओळींमध्ये अनुस्यूत असणारा अर्थ लक्षात घेतल्यास खऱ्या महाराष्ट्र धर्माची प्रचिती येते. राष्ट्राभिमानाबरोबरच सर्वसमावेशक सामाजिक समता हा महाराष्ट्र धर्माचा गुण आहे. विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर यादव काळातील विषमतामूलक सामाजिक परिस्थितीच्या आणि धार्मिक अवडंबराच्या पार्श्वभूमीवर समतेच्या विचारांची मांडणी करणारे चक्रधर हे महाराष्ट्र धर्माचे खरे प्रणेते होय. याच महाराष्ट्र धर्माची पताका खांद्यावर घेऊन नाचणारे संत मध्ययुगीन काळाच्या विसंगत पार्श्वभूमीवर वारकरी पंथात सामाजिक समतेच्या रूपाने भेदाभेद अमंगळ मानून महाराष्ट्र धर्माचे खरे पाईक ठरतात. सर्व धर्म समभाव, उदारता, श्रीशूद्रांचा कैवार, जातीभेदातील फोलपणा या गोष्टी आपल्या साहित्य प्रकारांमधून मांडून नव्या सामाजिक जाणीवा संत एकनाथांनी समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. देशी भाषेचा आग्रह धरला.
17व्या शतकात समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जातीभेद, ढोंगी, अमंगल वृत्ती इत्यादी घटकांवर आपल्या अभंगातून त्वेषाने प्रहार करून संत तुकारामांनी समाजाला मानवतेचा नवा धर्म शिकविला. जाती, धर्म असे कोणतेही भेद संतांनी पाळले नाही. त्यामुळे या संत परंपरेत सर्व जातीतील संतांचा जसा समावेश आहे तसा मुस्लिम धर्मीय संतांचाही आहे. याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा ते मुस्लिम धर्मीयांचा बिमोड करून हिंदूंचे राज्य स्थापन झाले असा त्याचा अर्थ घेतला जातो. मात्र शिवरायांनी उभारलेला लढा हा धर्माधर्मांमधील नव्हता, तर मुसलमान राजवटीतील जुलमी साम्राज्यशाही आणि सामान्य जनता यांच्यातील होता. त्यामुळे महाराजांना हिंदू मुस्लिम अशा दोन्ही शत्रूंविरुद्ध जसे लढावे लागले, तसेच त्यांच्या सैन्यात जीवावर उदार होऊन लढणारे हिंदू मुस्लिम दोघेही होते. धर्म पाळताना आंधळी धर्मश्रद्धा न मानणारे शिवाजी महाराज धर्मासंबंधी पुरोगामी विचार करताना दिसतात. स्त्री, शूद्र, शेतकरी यांचा आब राखण्याची संस्कृती रुजवली. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व धर्मीय मराठी माणसाच्या मनात स्वराज्याचा अभिमान जागृत केला, अस्मिता निर्माण केली. हा खरा महाराष्ट्र धर्म होय. मराठी, मराठा या शब्दांच्या कक्षा सर्वव्यापक, सर्वसमावेशक झाल्या त्या याच काळात. 19व्या शतकात स्त्री शिक्षणासाठीचा पहिला भारतीय लढा उभारणारे सावित्री आणि ज्योतिबा फुले यांनी शूद्र अतिशूद्रांचे शिक्षण, जातीभेदांचे निर्मूलन, विधवा विवाह यासाठी आयुष्य वेचले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाला समग्र परिवर्तनाशी जोडून मानवमुक्तीची कल्पना मांडली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण आणि प्राथमिक शिक्षण यासाठी आयुष्य वेचले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे आणि मूलभूत स्वरूपाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांना लोकशाहीवादी राजा म्हणून ओळखले जाते. विठ्ठल रामजी शिंदे, भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, ताराबाई शिंदे इत्यादी आणि यासारख्या अनेक समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी आपलं आयुष्य समाज प्रबोधनासाठी वेचले. एकीकडे महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या चळवळी होत असतानाच धर्म सुधारणेच्या चळवळी देखील झालेल्या आढळतात. लोकहितवादींनी आपल्या शतपत्रामध्ये धर्म सुधारणेच्या बाबत सारासार विचार करून त्या परंपरेचा अर्थ काळ पाहून घ्या असे सुचवले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, जातीयता, स्त्री स्वातंत्र्य यासारख्या घटकांवर लढताना स्वतंत्र झालेल्या भारतासाठी संविधान लिहिले. एक माणूस एक मूल्य हा संविधानाचा मूळ पाया आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाला मूल्य प्राप्त होते. 19व्या शतकात झालेले सर्वस्तरीय मन्वंतर ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्रभावी घटना मानावी लागते, ज्यामुळे महाराष्ट्राने पुरोगामी ही आपली ओळख निर्माण केली. महाराष्ट्रात जे काही वैचारिक सामाजिक मंथन झाले त्याचेच प्रतिबिंब पुढील काळातील वाटचालींमध्ये किंवा घटनांमध्ये पडलेले दिसते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही अशीच एक महत्त्वाची घटना मानावी लागते. भाषावार प्रांतरचनेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडून जो काही अन्याय झाला होता त्याला सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून उत्तर दिले. मुंबई हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे असे मानून सामान्य माणूस, राजकारणी, सत्ताधारी यांच्या विरोधात उभा राहिला. प्रसंगी हौतात्म्य पत्करले. ही घटना महाराष्ट्राला नवी ओळख, नवी प्रतिमा देणारी ठरते. पुढच्या काळात औद्योगिकरण, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कृषी अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने जी काही प्रगती केली ती प्रगती म्हणजे देशासमोर ठेवलेला नवा आदर्श होय आणि हाच आदर्श म्हणजे खरा महाराष्ट्र धर्म होय. या महाराष्ट्र धर्माच्या जन्मापासून ते विस्तारापर्यंत विविध कालखंडांमध्ये विविध लोकांनी जे काही योगदान दिले त्याच्या वर नमूद केलेल्या नुसत्या ठळक नोंदी देखील खरा महाराष्ट्र धर्म दाखवण्यास पुरेशा आहेत. महाराष्ट्र धर्माची एवढी संपन्न परंपरा पाठीशी असतानाही आजचे समाज वर्तमान मात्र तितकेसे संवेदनशील नाही. 63वा महाराष्ट्र दिन साजरा होताना प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने आता आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झालेली दिसते. महाराष्ट्राने स्वतःचा विकास करताना देशाच्या विकासात जे काही योगदान दिले आहे त्याचे स्मरण करून खऱ्या महाराष्ट्र धर्माचे स्मरण आता सर्वांना करून देण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा भिनचेहऱ्याच्या सामान्य माणसाला जागृत होण्याची वेळ आली आहे. खरा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
सामान्य माणूस जेव्हा लढा उभारेल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्री असावे. धन्यवाद.